भंडाऱ्यातील पुनर्वसित गाव सालेबर्डीची शाळा दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार करण्यात येते। गोरगरिबांची मुलं शासनाच्या पोषण आहार योजनेपासून वंचित असल्याचं सध्या भंडाऱ्यात पाहायला मिळतंय। प्रशासकीय मान्यता नसल्याने स्थायी शिक्षकही नाहीयेत। तर सालेबर्डीतील शाळेकडे प्रशासन लक्ष देणार का? ग्रामस्थांनी आता हा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे भंडाऱ्यातून आता मोठी बातमी समोर येते। भंडाऱ्यातील पुनर्वसित गाव सालेबर्डीची शाळा सध्या दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार आहे, कारण गोरगरीब मुलं आता शासनाच्या पोषण आहार योजनेपासून वंचित आहे। प्रशासकीय मान्यता नसल्याने स्थायी शिक्षकही नाहीयेत। त्यामुळे सालेबर्डीतील शाळेकडे आता प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। या शाळेमध्ये अगोदर शिक्षक नव्हते, म्हणून सालेबर्डी ग्रामपंचायतकडून मला नियुक्ती करण्यात आली। इथे शिकवण्यासाठी कोणतेही टीचर वगैरे अवेलेबल नव्हते, म्हणून मी मागच्या वर्षापासून इथे शिकवत आहे। विद्यार्थी होते का सुरुवातीला? हो, विद्यार्थी होते, 20 विद्यार्थी होते। शिक्षक नव्हते म्हणजे ते विजिट द्यायला यायचे, आणि मग कधी ते उशीर व्हायचं ते मुलं सांभाळायला आणि त्याला शिकवायला मला ठेवलं। आता किती महिने झाले शिक्षक आले तिथे? मागच्या वर्षीपासूनच झाले, म्हणजे उशीर लागला त्यांना यायला, तर त्या म्हणजे अजूनही या शाळेला शिक्षक नाही मिळाले। तू किती वाजेला येते इथं सकाळी? 10। इथं जेवायला मिळते? घरून टिफिन आणतो। याचा UDIN नंबर झालेला आहे, UDIS नंबर झालेला आहे जनरेट, पण प्रशासकीय मान्यता नसल्यामुळं इथं जे शालेय पोषण जे आहार आहे ते शालेय पोषण आहारही मिळत नाही आहे, आणि जे मुलं आहेत त्या मुलांना शाळेचा ड्रेस आणि काहीच त्यांना मिळत नाही। आता हे दुरून जे मुलं येऊन आलेले आहेत ते हे घरून टिफिन घेऊन येतात। गावकऱ्याच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून आम्ही ते या ठिकाणी मुलं आणत आहोत, पण या ठिकाणी जेवणाची सोय नसल्यामुळे मुलं हे आपल्या घरून टिफिन आणून इथं जेवण करतात। किती शिक्षक आहेत या ठिकाणी? फक्त एकच शिक्षक आहे, तोही बाहेरच्या शाळेतून आलेला शिक्षक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।